नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मी मित्रांनो तुमचा लाडका दोस्त विशा. तर मित्रांनो आज आहे 15 ऑगस्ट आणि ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो आपल्या कोल्हापुरातील बायकर्स ऑफ इंडिया या क्लबने फ्रीडम राईडचे आयोजन केलेलं आहे आणि त्याच राईडचा एक किस्सा होण्यासाठी मी मित्रांनो आता चाललो आहे कोल्हापूरला. तर याचे मेन लोकेशन आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी रोड KSBP चौक जो आहे तेथे आपलं कायमच तेथूनच रायडिंगला सुरुवात होते आणि कुठल्याही छोट्या मोठ्या राईडची सुरुवात आपण तेथूनच करतो. तर मी मित्रांनो चाललेलो आहे, तुम्ही सुद्धा या. तर मित्रांनो मी आता कनेरी मठावरती पोहोचलेलो आहे आणि नैसर्गिक सौंदर्य बघता भारी असे लोकेशन आहे इथले. तर मित्रांनो हे एक लोकेशन भारीच आहे आणि त्यानंतर मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे MIDC रोड. तर मित्रांनो हे एवढं भारी लोकेशन भारी वाटते आणि मेन गोष्ट म्हणजे काय असा रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये आपण बाईक राईड एवढं जबरदस्त सगळं जोन आलं असतं मित्रांनो. तर मित्रांनो पोहोचलो हायवेला पोहोचल्यानंतर आपल्याला दिसली टेनर, एवढं भारी वाटत होतं भावानं विषय आहे. त्यानंतर मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण बायकर्स पॉईंटला. तिथे आपली गाडी मस्तपैकी अशी पार्क करून घेतली. तर लाईनअप बघता भारी वाटलं. तर ह्याच लाईनअपचा एक किस्सा होण्यासाठी मित्रांनो मी माझी गाडी तिथं पार्क करून घेतली. पार्क केल्यानंतर आपले अटॅचमेंट वगैरे होत्या त्या सर्वच काढून घेतल्या, गाडी मधल्या स्टँडवर लावली. त्यानंतर मित्रांनो इकडे तिकडे लक्ष गेले, नुसत्या गाड्या बघून भावून भारी वाटलं. त्यानंतर मित्रांनो एक मस्तपैकी ड्रोन शॉट घेतला. तर मित्रांनो ह्या गाड्या ह्या लाईनअप बघण्यासाठी एक वर्ष आतुरता म्हणजे एक वर्ष मित्रांनो मी वाट बघत असतो ह्या फ्रीडम राईडची. तर ह्या राईडचा हिस्सा होण्यासाठी मित्रांनो खूप म्हणजे नशीब लागते मित्रांनो. आणि इथे हर एक नमुन्याच्या गाड्या, हर एक CCच्या गाड्या तुम्हाला बघायला भेटतात. तर इथं कमीत कमी आणि जास्तीत जास्त CCच्या तुम्हाला मित्रांनो गाड्या बघायला भेटतात. आणि ह्याच रॅलीचा हिस्सा होण्यासाठी त्या गाड्या आणि त्यांचे मालक रायडर्स वगैरे आले असतात आणि खूप इथे गर्दी असत्या. आणि जे रायडर बाहेर लद्दाख राईड म्हणा, मनाली किंवा बाहेर इंटरनॅशनल राईड ज्या केलेल्या असतात त्याचे रायडर येतात, तिथे एक्सपिरियन्स सांगतात, एवढं भारी वाटत असते. तर मित्रांनो आपले लद्दाखला गेलेले स्वप्नील पाटील दादा भेटले, तर त्यांच्या तोंडूनच ऐकूया. मस्त ना, आपल्याला पण जायचं आहे पण आपल्याकडे एवढे म्हणजे आपली एवढी कंडिशन लागत गाडी नाही आपल्याकडे एवढी. आपल्याकडे स्प्लेंडर आहे, आपल्याबरोबर स्प्लेंडर राजस्थानची स्प्लेंडरवाली पण आलेली भाऊ चालते ना. म्हणजे एके ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की तिथं आपली गाडी चढत नाही. काय विषय 100 चालेल ना. तुम्ही थोडासा एअर फिल्टरचा प्रॉब्लेम असतो, एअर फिल्टर तुम्ही एक एक्स्ट्रा कॅरी करायचा. चालेल काय प्रॉब्लेम. धन्यवाद. तर मित्रांनो स्वप्नील दादांचा एक्सपिरियन्स ऐकला, खूप भारी वाटलं. तर त्यानंतर मित्रांनो मी पुढे गेलो आणि माझ्या लक्षात नाही आपली गाडी कुठं पार्क केलेली आहे. तर मित्रांनो लक्ष माझं नव्हतं. त्यानंतर हुडकली जास्त गाडी, तोपर्यंत आपली मालकीनबाई गावली. तर कॅमेरा सेट केला आणि मास्क घातला. तेवढ्यात अनाऊन्समेंट झालतीच की रॅलीची लवकर सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो मास्क घातला, हेल्मेट घातलं आणि आपली गाडीवरती आपण बसून घेतलं मित्रांनो. तर थोड्या वेळामध्येच मित्रांनो आपल्या राईडला सुरुवात झाली. तर ही रॅली मित्रांनो आपल्या सायबर कॉलेजपासून कोल्हापुरातून विविध मोठ्या जागेतून म्हणजेच मोठ्या चौकातून म्हणा किंवा मोठ्या प्रसिद्ध ठिकाणाहून ही रॅली रामकृष्ण कार्यालय आणि लॉन या ठिकाणी जाते. त्यानंतर मित्रांनो तिथं एक्सपिरियन्स रायडर सांगतात. त्यानंतर इव्हेंट असते. हा सर्व इव्हेंट मित्रांनो TVS कंपनीनं आयोजित केलेला होता. तर त्यांच्या मस्तपैकी 2-3 बाईक्स लॉन्च झालेल्या आहेत. अपाचे RTR वगैरे आहे. तर त्याचे आपल्याला पुढं सर्व बघायला भेटलंच मित्रांनो. आणि ह्या एक्सपिरियन्स मित्रांनो असं बोलून सांगून काही म्हणजे आपल्याला एवढं हे लक्षात येणार नाही. यासाठी मित्रांनो फ्रीडम राईडला यायला लागतंय, कारण त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो हा सर्व एक्सपिरियन्स घेणं लय भारी वाटते. त्यानंतर मित्रांनो आपण लोकेशनला पोचल्यानंतर या कमांडमधून आत गेल्यानंतर बायकर्स आपल्या गाड्या एक्सलेशन करत होत्या. त्यानंतर एवढं भारी वाटत होतं, सर्व रायडर टोटल घुमवत होते. त्यानंतर एवढं भारी वाटत होतं की जबरदस्त. त्यानंतर आपल्याला इथे टेनर बघायला भेटली, Z900 बघायला भेटली.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला GT कॉन्टिनेंटल GT बघायला भेटली. एवढं भारी वाटत होतं. तर सर्व गाड्या पार्किंग करून घेण्यासाठी रायडर्सना बोलले. त्यानंतर आम्ही पुढच्या साईडला गेलो. आपली गाडी पार्किंगसाठी जी जागा निश्चित होती तिथे आपण गाडी नेऊन लावण्याचा प्रयत्न केला. तर पुढं RX आपल्याला बघायला खूप मित्रांनो गाड्या इथे बघायला भेटल्या. एक नंबरच्या गाड्या मित्रांनो होत्या. एवढं जबरदस्त वाटत होतं. त्यानंतर काय मग प्रत्येकजण आपापल्या गाड्याचे ॲक्सिलेट करायला लागले, थ्रोटल घुमवा लागले. एवढं जबरदस्त वाटत होतं. प्रत्येकांचं विषय वेगळा होता मित्रांनो. बघा असली भारी मॉडिफाय केली आणि त्याचं सायलेन्सर हो भाई साहेब हे सर्व एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. हा नुसता आता व्हिडिओमध्ये बघून भेटत नाही. यासाठी मित्रांनो फ्रीडम राईडला या लागते. एवढं जबरदस्त वाटत होतं. फक्त मित्रांनो व्हिडिओ बघा. तर मित्रांनो इथं एवढं जबरदस्त लोकेशन झाले. पाठीमाग साईडला गर्दी बघू शकताय तुम्ही केवढी गर्दी आहे. आणि मित्रांनो या गाड्या एवढ्या भयानक गाड्या इथं आलेल्या आहेत भरपूर आहेत. So the team got up on stage. First of all, let's welcome Premium Business Citizen MR Gopala on the stage. Please welcome Mr. Gopala on the stage. त्यानंतर मित्रांनो SJD वाल्यांच्याकडून रोस्टर ही बाईक या 2 बाईकांचं रिव्हील केल्या. एवढ्या जबरदस्त गाड्या वाटत होत्या. क्लासिक गाड्या आहेत. जबरदस्त वाटल्या आणि बघता Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. त्यानंतर मित्रांनो TVS कडून ज्या गाड्या आल्या होत्या त्यांचे मस्तपैकी असे गेम्स चालू होते. तर ही स्लो मोशन गेम्स आहेत. तर यामध्ये 4 जण पार्टिसिपेट केलेले आहेत. तर ज्यामध्ये जेवढं तुम्ही स्लो गाडी चालवत जाईल तेवढं तुम्हाला म्हणजे तुमचा नंबर म्हणजे तुम्ही फर्स्ट प्राइज घेणार. तर यामध्ये हे जे दादा आहेत त्यांनी एकदम स्लो गाडी चालवून आपल्या नावानं ट्रॉफी केली. तर एवढं जबरदस्त वाटत होतं, भारी वाटत होतं बघायला आपल्याला. तर विषय हार्ड होता. त्यानंतर मित्रांनो हे तुम्ही व्हायरल व्हिडिओ बघितला असेल. त्यात
बोटोचा. तर मित्रांनो हा इथे क्रिएट केला आपल्या रायडर मित्रांनी. एवढं जबरदस्त म्हणजे भारी वाटत होतं. नंतर पाठीमागचे जे मित्र लोक होते तिने जरा सुद्धा हेर केली. तर मित्रांनो नंतर म्युझिक एवढं जबरदस्त लागलेलं होतं तर तिथं आपल्याला नाचवल्याशिवाय राहिलं नाही. तर त्यातच थोडा मित्रांनो डान्स करून घेतला. आपण कधीही कुठे गेल्यानंतर डान्स वगैरे काय थोडा नाच सुद्धा नाही. मी तर लयच पाडला तरी नाच नाही. पण इथं भाऊन जरा फेका धरलाच म्हणा. भारी वाटत होतं. म्युझिक वगैरे साऊंड वगैरे लागलेला होता. त्यामुळे मित्रांनो जरासं नाचून घेऊया म्हणलं. आणि हा आनंद साजरा आपल्या रायडर मित्रासोबत करणं हे भाग्य लागते मित्रांनो. तर थोडं नाचूनच घेतलं. तर मित्रांनो इथला सगळा इव्हेंट झाला आणि पब्लिक सगळा गेलेला आहे. मैदानात केवढं पब्लिक होतं आता इथं काहीच पब्लिक नाही. आणि आपली गाडी मस्तपैकी तासात उभारल्या. आणि आता आपलं इथे इव्हेंट झाला आणि पूर्ण सगळी माहिती व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो. इथं जास्त रस असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ तर जास्त बोलता आलं नाही. त्यानंतर आपण बॅकग्राऊंड म्युझिक देऊया आणि आपला व्हिडिओ बघा. खूप छान व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर आरके मंगल कार्यालय तिथे आपण झालेला आहे सगळा इव्हेंट. तर